फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे क्वेश्चन आपण आता बघत आहोत. पुढचा क्वेश्चन आहे आपला व्हिडिओ नंबर 4 चालू आहे. याच्यामध्ये आपण आता चौथा क्वेश्चन घेणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x² cos 2x dx असा क्वेश्चन आपल्याला दिलं आहे. नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन दिले आहे त्याला आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. आय इक्वल्स टू गिवन इक्वेशन. त्यानंतर आता आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सने क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. हे आपल्याला कळालं आहे. कशावरून कळालं आहे? तर इथं दोन फंक्शन दिले बघा. पहिलं फंक्शन काय आपलं x² आणि दुसरं फंक्शन काय cos 2x. आणि दोघांमध्ये कसलं रिलेशन आहे? प्रॉडक्ट. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सने क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मग आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करताना आपल्याला यू आणि व्ही ठरवावं लागतं फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करताना. ते आपण लायट रूलने ठरवतो. आपल्याकडे एक लायट रूल आहे. आपण पहिल्या व्हिडिओत बघितलं होतं. बाय युझिंग लायट रूल यू आणि व्ही ठरवला आहे. इथे यू येईल आपला x² अल्जेब्रिक टर्म, व्ही येईल cos 2x ट्रिग्नोमेट्रिक टर्म. ओके, यू आणि व्ही ठरवल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते फॉर्म्युला. हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात फक्त आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. जिथे जिथे यू आहे, यूच्या जागी काय येईल आपला x² आणि व्हीच्या जागी काय येईल आपला cos 2x. फक्त व्हॅल्यू पुट केलं आहे मी इथे. नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे बघा, यूच्या जागी x², व्हीच्या जागी cos 2x पुट केलं आहे. यूच्या जागी आणि व्हीच्या जागी व्हॅल्यू आता आपण काय केलं आहे? पुट केलं आहे. पुट केल्यानंतर आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. आता इंटिग्रेशन सॉल्व करताना ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, नीट लक्ष द्या. बघा, आता सर्वात अगोदर इथे ही x² आहे. x² ॲज इट इज आला इथे. हा का? तर त्याच्या अगोदर कोणताही आपल्याकडे साईन नाही आहे, इंटिग्रेशन नाही, डेरिव्हेटिव्ह नाही, म्हणून तो x² आपण ॲज इट इज घेतला. त्यानंतर cos 2x इंटिग्रेशन घ्यायचं आहे. cos 2x इंटिग्रेशन येईल sin 2x आणि खाली एक्स्ट्रा टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. एक्स्ट्रा टर्म काय इथं 2x. ही जी 2x आहे ती एक्स्ट्रा टर्म आहे, तिचा आपण खाली इथे डेरिव्हेटिव्ह घेतले. अशा प्रकारे आपण हा सॉल्व करणार आहोत. त्यानंतर हे मायनस साईन ॲज इट इज आलं आहे. नंतर हे इंटिग्रेशनचं बाहेरचं ॲज इट इज घेतलं आहे आणि आतमध्ये इंटिग्रेशन घेतलं आहे. परत cos 2x इंटिग्रेशन sin 2x आणि एक्स्ट्रा टर्म काय इथं cos 2x ह्या 2xचं खाली डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे आपण ही टर्म सॉल्व केली. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x²चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि हा dx शेवटचा असाच घेतला. अशा प्रकारे ही स्टेप सॉल्व केली. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे, तर उरलेलं इंटिग्रेशन घेणार आहे. उरलेलं इंटिग्रेशनचं एक साईन आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार आपण सॉल्व करणार आहोत. तर आता बघा, इथे x² ॲज इट इज आला आहे खाली. त्यानंतर sin 2x तसंच आला आहे आणि इथं खाली 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 आलं आहे. नेक्स्ट स्टेपला मायनस साईन तसंच, इंटिग्रेशनचं साईन तसंच, इथे फक्त आपण 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 लिहिला आहे. अशा प्रकारे आपण इथे सॉल्व केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आता एक स्टेप आपण सॉल्व करत चाललो हळूहळू. त्यानंतर काय केलं आहे, ही जी स्टेप आहे ही ॲज इट इज आली. x² म्हणजे ही मी फक्त अरेंज केले. 1/2 इकडे घेतला, 2 बाजूला घेतला, हा x² इथं, sin 2x इथं. अशा प्रकारे मी इथं लिहिले. त्यानंतर आता इंटिग्रेशन मायनस साईन तसंच इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ sin 2x. एक मिनिट, त्याच्या अगोदर इथं हा काय होईल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. उरला काय मग sin 2x इंटू x. इथं हा sin x कन्सिडर नाही करायचं आहे आपल्याला. इथे फक्त sin 2x इंटू x एवढीच टर्म येईल. sin 2x म्हणजे हा sin 2x आणि x हीच टर्म येईल. इथे हा sin x नाही येणार. त्यानंतर आता बघा, या नेक्स्ट स्टेपला मी काय केलं आहे, ही जी टर्म आहे ही ॲज इट इज आली आपल्याकडे खाली. ओके, ही टर्म ॲज इट इज आली आणि ह्या टर्मला मी I1 कन्सिडर केलं आहे. का I1 कन्सिडर केलं आहे? तर इथे परत दोन टर्म आल्या. कोणती? x आणि sin 2x. मग आता ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आपल्याकडे. मल्टिप्लिकेशन आलं म्हणजे परत बाय पार्ट्सने आपल्याला सॉल्व करायचं. हा साईन एक कन्सिडर नाही करायचा आहे, चुकीने इथे प्रिंट झालं आहे. त्यानंतर ही टर्म आपल्याला सॉल्व करायची खाली. ती टर्म आपण काय करणार आहे, सॉल्व करणार आहोत. I1 आपण कन्सिडर केलं आहे फक्त. I1 आता आपण सॉल्व करणार आहोत. हा आपला I1 आहे, तो आपण परत बाय युझिंग इंटिग्रेशनने सॉल्व करणार आहोत. लाईट रूलने आपल्याकडे यू आपला येईल त्याच्यामध्ये x आणि व्ही काय येईल आपला इथं sin 2x. यू आपल्याला भेटला आहे, व्ही भेटला आहे. परत फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू टाकणार आहोत आणि त्याच्यानुसार ते सॉल्व करणार आहोत. हा आपला फॉर्म्युला आहे. जो फॉर्म्युला मगाशी होता तोच फॉर्म्युला आहे, वरती वापरला होता तो. त्यानंतर आपण आता त्याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करणार आहोत. या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू पुट करणार आहोत. यूच्या जागी आपण पुट करणार आहोत x, व्हीच्या जागी पुट करणार आहोत sin 2x. इथे फक्त व्हॅल्यू पुट केलेलं आहे मी. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला सॉल्व करायचं आहे. वरती आपण जसं सॉल्व केलं तसं हळूहळू सॉल्व करायचं आहे. हा जो x आहे तो ॲज इट इज खाली येणार, त्याच्या पुढे कोणताही साईन नाही आपलं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर sin 2x इंटिग्रेशन घ्यायचं. sin 2x इंटिग्रेशन मायनस cos 2x आणि खाली एक्स्ट्रा टर्मचं डेरिव्हेटिव्ह. एक्स्ट्रा टर्म आहे 2x, त्याचा आपण खाली डेरिव्हेटिव्ह घेणार आहे.
त्यानंतर इथे इंटिग्रेशन साईन तसंच आलं आहे, मायनस आणि इंटिग्रेशन साईन, परत साईन टू एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस टू एक्स, एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह आणि या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं. अशा प्रकारे ही स्टेप आपण सॉल्व केली. आता नेक्स्ट स्टेपला आपण सॉल्व करणार आहोत. हा जो एक्स आहे हा फक्त एक्स मी काय केला आतमध्ये नेला. त्यानंतर हे मायनस, हे दोन मायनस साईन आहे बघा, हे मायनस आणि हे मायनस साईन, इथे काय झालं ते बिकम्स प्लस झालं, हे मध्ये काय झालं प्लस झालं आणि हे इंटिग्रेशनचं साईन इथं आलं. कॉस टू एक्स अपॉन टूचं इंटिग्रेशन आपल्याला आता घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण आता ते इंटिग्रेशन सॉल्व करणार आहोत. वरची जी अगोदरची स्टेप आहे ती ॲज इट इज खाली आली, ही स्टेप ॲज इट इज खाली आली. 1/2 हा कॉन्स्टंट टर्म आहे, हा 1/2 बाहेर गेला, उरलं काय कॉस टू एक्स, इथे उरलं फक्त कॉस टू एक्स. कॉस टू एक्स आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेपला इथे ही स्टेप तशीच आली, प्लस साईन 1/2 कॉस टू एक्सचं इंटिग्रेशन साईन टू एक्स अपॉन टू, एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह, 2x डेरिव्हेटिव्ह खाली काय येईल 2x आपलं डेरिव्हेटिव्ह आलं खाली 2. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला आहे.